नारायण राणे आणि रत्नागिरीतील शिवसेनेचे आमदार उदय सामंत माझ्यावर वेळोवेळी टीका करतात। मात्र ज्या नारायण राणेंनी लोकांचे संसार उद्ध्वस्त केले त्यांची आणि त्यांच्या दोन्ही मुलांची आमदार उदय सामंत यांचा शिष्य होण्याची देखील पात्रता नाही, अशी बोचकी टीका खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरीतील वाटत खंडाळा येथील जाहीर सभेत केली। रत्नागिरी शिवसेनेच्या वतीने वाटत खंडाळा जिल्हा परिषद गटाची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले। यावेळी आमदार उदय सामंत, जिल्हा प्रमुख विलास चाळके, तालुका प्रमुख बंड्या साळवी, युवा सेवा तालुका प्रमुख तुषार साळवी, पंचायत समिती सभापती विभांजली पाटील, जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती प्रकाश रसाळ, पंचायत समिती सदस्य गजानन पाटील आदी उपस्थित होते। यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, नारायण राणे आणि त्यांच्या मुलांची सिंधुदुर्गमधून हकालपट्टी केली आहे, आता रत्नागिरीतूनही हकालपट्टी होणार आहे। त्यांनी शिवसेनेला संस्काराची भाषा शिकवू नये। मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल काढा बाहेर आणि उदय सामंतांच्या रत्नागिरीच्या पालकमंत्री पदाचा कार्यकाल बाहेर काढा। अरे आज सुद्धा महाराष्ट्र अध्यक्ष झाल्यानंतर मागच्या 10 वर्षामध्ये ज्यांना जे सुचलं नाही, हा म्हाडा केवळ मुंबई आहे मुंबई, उदय सामंतांनी म्हाडाची व्याप्ती अगदी थेट चिपळूण पासून तो वेंगुर्ला, नाशिक आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरवली आणि गरिबांना घर देण्यासाठी काँग्रेसच्या राजवटीमध्ये घरांच्या उंची ज्या वाढवल्या होत्या किमती, हे एक मात्र उदय सामंत असे निघाले की त्यांनी जवळजवळ 47% रक्कम म्हाडाच्या घरांची कमी केली आणि सामान्य लोकांना घरं दिली। नारायण राणे नाही सुचणार तुम्हाला, कारण तुम्हाला जिथे जाऊ तिथे ओरबाडून खाऊ ही सवय तुम्हाला लागली। आता कुठेच काय मिळालं नाही म्हणून पिसाळलं, काहीच मिळत नाही म्हणून पिसाळलं। आमच्या मालवणी भाषेमध्ये एक म्हण आहे की हातपाय लुळ्याने काय करू बायले, मग काय कुठून मिळायला बंद झालं ना की मग काहीतरी रेट आहे। आता मिळते टीका करायला कोण? नंबर 1 विनायक राऊत, नंबर 2 उदय सामंत, तिकडे दीपकभाई केसरकर, वैभव नाईक, इकडे राजन साळवीनी, उदय सदानंद चव्हाण। आणि आजच सांगतो की ज्या शिवसेना नामाने नारायण राणेचा उद्धार झाला होता, त्याच शिवसेना नामाने नारायण राणेची अधोगती होणार, कारण बेईमानी। ते निलेश की काय ते नाव आहे ना, हा माणूस असतो, हो ते गटरातले पण चालते, पी प्यायचा आणि त्याच्या बरोबरच्या लोकांनी त्यांनी ह्या संदीप सावंतला एवढं मारलंय आणि एका वेळेला तर त्या नदीच्या ब्रिजवर थांबवलं आणि त्यांनी सांगितलं आता ह्याला ढकलून द्या खाली। साईबाबांचा धावा केला म्हणून संदीप सावंत वाचला आणि त्यांना मग शिवसेनेने आधार दिला। संदीप सावंत, ज्या विश्वासाने तुम्ही शिवसेनेचा आधार घेतलेला आहे त्या विश्वासाला कुठेही तुम्हाला धक्का लावू देणार नाही। तुमचा मान सन्मान तर आम्ही करणारच आहोत, पण तुमच्या प्रामाणिकपणाला सुद्धा शिवसेना साथ दिल्याशिवाय राहणार नाही। भविष्यामध्ये तुम्ही प्रामाणिकपणे काम करत राहा, लोकांची सेवा करत राहा। येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या विभागातून शिवसेनेचा प्रचंड मताधिक्याने विजय होईल हा निर्धार करण्यासाठी आयोजित केलेला निर्धार मेळावा आहे। चिलटे खूप येतात हो, त्यांच्या प्रत्येकाच्या टीकेची गंभीर्याने दखल घेण्याची आम्हाला गरज नाही। खरं म्हणजे सिंधुदुर्गातून सुद्धा ज्यांची हकालपट्टी केली, गेल्या 2 महिन्यामध्ये सिंधुदुर्गातल्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक संपर्क यात्रेचा त्यांनी बहाणा केला, त्याचा बेंडबाजा वाजला आणि मग सिंधुदुर्गातल्या लोकांनी सुद्धा पिटाळून लावलं आणि मग इथे कुठेतरी कोणतरी भेटतोय का बाडगा हे बघून मग त्या अनुषंगाने मीटिंग घ्यायची। हनुमानच्या बाळासाहेब नेहमी सांगायचे, जो स्वतःच्या कर्माने मरणार आहे
त्याला धर्माने मारायची गरजच नाही. नारायण राणे हे स्वतःच्या कर्मानेच हे राजकारणातून निवृत्त होणार आहेत. त्यांचं अस्तित्व साफ जाणार आहे. कारण अरे काल परवापर्यंत नॉन मॅट्रिक माणूस, मी ज्या वेळेला सेल टॅक्स मध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करत होतो त्यावेळेला नारायण राणे इन्कम टॅक्स मध्ये चपराशी आणि अशा चपराशाला आमच्या दैवताने आशीर्वाद दिला, आम्हालाही दिला. मी सुद्धा मुंबईच्या रात्रशाळेमध्ये शिकलो. सचिन नारकर, कोकण 9, राजापूर.